या ठिकाणी ट्रॉफी पटकावायची प्रत्येकाचं स्वप्न आहे, त्यामुळं प्रत्येक जण एकदम जीव लावून या ठिकाणी खेळणार आहे. दोन्ही टीमचे एक एक प्लेयर्स या ठिकाणी यायचे. श्रीजी महाराज फेज 1 विरुद्ध सुंदरसृष्टी आणि बॅटिंग साठी उतरलेले आहेत. फील्डिंग लावून घ्या, पराजवले फील्डिंग लावून घ्या. चालेल ना एवढं, काय प्रॉब्लेम नाही. लाईनच्या इथं थांबवा, तुला अडचण नाही ना होणार. तुमची कॅब दिसते. आणि श्रीजी पराजो घेण्याचा निर्णय घेतला आणि बॉलिंग साठी स्टार्ट कर. गिरी चला ना, चालतो. स्टार्ट करत आहोत आपण या मॅचला. टाटा प्रीमियर लीग पर्व दुसरं पहिली मॅच सुरू करत आहोत. स्ट्राईक वरती सुंदरसृष्टी देसाई आणि श्रीजी पराजोचे बॉलर. जोरदार टाइमने स्वागत करा. सुंदर दादांचे काय आगमन झालेलं आहे. लाईटचा इशारा. एक मिनिट. थांबा थांबा. हाय हाय अंपायरिंग झालं, उडवलं. मिस केलेला आहे. एक रन मागे देण्यात येणार आहे. परत त्यासाठी साई चांगला स्ट्रोक मारलेला आहे. त्या बाजूला एक रन काढलेला आहे आणि स्ट्राईक वरती आहे. सुनील खूप छान एक रन पर्यंत सोडलेला आहे सुंदरसृष्टीच्या टीमने. खूप चांगल्या प्रकारे फील्डिंग डॉट दिलेला आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केतन पास्ते यांच्याकडनं आणि तरी सुद्धा एक रन सोडलेला आहे सुंदरसृष्टीने. स्कोर सांग. स्कोर झालेला आहे 6. बॉलसाठी परीक्षित हा डोळ्यावर येते. एक रन पर्यंत सोडलेला आहे स्ट्राईक वरती.
चालू आहे. क्या बात है. 6 रन स्कोर झालेला आहे. 14. सर्व दुसऱ्याचा पहिला 6 सर्वांनी तयार राहायचे. पहिला 6 क्या बात है. नो बॉल लाईन दिला नो बॉल आहे. स्कोर झालेला आहे. सिंगल आता का? 16. लास्ट बॉल या ओव्हरचा. क्या बात है. खूप छान बॉल. पात्र प्रीमियर लीगचा हा सामना श्रीजी पराजो फेज 1 विरुद्ध सूरसृष्टी. स्कोर झालेला आहे 17. दोन ओव्हर 17 झालेला स्कोर. आणि आता मॅचेस होणार आहेत. त्या 3 ओव्हरच्या मॅचेस होणार आहेत. बॉलिंगसाठी आलेले मनीष. दोन रन इकडे सोडलेले आहे सूरसृष्टीच्या टीमने. स्कोर झालेला आहे 19. खूप छान बॉल मनीष कडनं. डॉट बॉल. 6 रन. 25 झालेला आहे स्कोर. नो बॉल. नो चा इशारा. नो प्लस 2 रन तोडलेले आहेत. स्कोर झालेला आहे 28. परत एकदा मनीष बॅटिंग करे जाईल सूरसृष्टीकडनं. खूप छान बॉल. वाईटचा इशारा पण. एक रन मागे. डिक्लेअर 30 झालेला स्कोर. अमर 4 बॉल. आणि शानदार 6 रन. थँक्यू निखिल. स्कोर झालेला आहे 42. आणि ही इनिंग झालेली आहे. एका इनिंग नंतर स्कोर झालेला आहे 42 आणि जिंकण्यासाठी पाहिजे आहे 43. बरोबर ना. श्रीजी पदकाला जिंकण्यासाठी पाहिजे आहे 43. सूरसृष्टीने इकडे खूप छान इकडे बारीक करून एक स्कोर डोंगर जोडलेला आहे आणि स्कोर झालेला आहे 42. श्रीजी पराजो फेज मधला इकडे जिंकण्यासाठी पाहिजे आहे 43. माझी विनंती आहे की जे रोडवरती ज्या बाईक्स लागलेल्या आहेत ना त्या कृपया करून तिकडे कुणीवर लावू नका. कारण तिकडे ट्रॅफिक होतं. तिकडे मैदानामध्ये तिकडे सोय केलेली आहे पार्किंगची वगैरे. तर बाईक वगैरे जे काय असेल त्या तिकडे रोडवरती कुणी पण लावायच्या नाहीये. मैदानामध्ये तिकडे सोय केलेली आहे पार्किंगची. तिकडे काय लावायची आहे. स्टेजच्या पाठीमागे सुद्धा व्यवस्था आहे. स्टेजच्या पाठीमागे सुद्धा बाईक पार्किंग करण्याची व्यवस्था आहे. मंडपामध्ये सुद्धा कोणी लावून देतं. कारण सगळ्यांना मॅच बघायची, सगळ्यांना आनंद घ्यायचा मॅचचा. त्यामुळे तर कुणीच गाडी लावू नका. पात्र प्रीमियर लीगचे पर्व दुसरे आणि आपल्या इथे आपल्या समोर हाजीर आहेत सुरदास दादा. सकाळी या माहोल मध्ये इथे पात्र प्रीमियर लीग पर्व दुसरे सुरू झालेले आहे.
आणि हे आपले पर्व दुसरे. काय प्रतिक्रिया आपली? सर्वप्रथम श्रीजी परायजो आणि शुभसृष्टी यांची क्षमा मागतो की त्यांना थोडं लेट मॅच सुरू झाली, परंतु काही थोड्याशा अडचणी होत्या. परंतु त्यांची प्रॅक्टिस देखील झाली असेल. त्यांना शुभेच्छा दोन्ही टीमना. पहिल्याच दिवशी सकाळी सकाळी चांगली गर्दी जमलेली आहे. सर्व टीम्स ऍडव्हान्स मध्ये आधीच वेळाच्या आधी येऊन बसलेले आहेत. क्रिकेट हे सर्वांचं आवडतं खेळ आहे, त्यामुळे या खेळासाठी आज आपण इथे सगळे जमलात. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि चांगलं खेळा. आणि KPL चषक आपल्याकडे कसं येईल याची सगळ्यांनी जोरदार तयारी करा. धन्यवाद. थँक्यू सुधार दादा. जोरदार टाळ्या सुधार दादासाठी, कारण आमची प्रेरणास्थान सुधार दादा इकडे हजर आहे या मॅचेसला सपोर्ट करण्यासाठी. कशामुळे जिंकण्यासाठी पाहिजे 43 रन. बॅटिंगसाठी उतरलेले गिरीश, बॉलिंग करत आहेत विकी. आणि या प्रकारे कॅच आउट झालेले आहेत गिरीश. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलमध्ये पहिली विकेट सिटी परायजोची. कॅप्टन आउट झालेले आहेत गिरीश नायकर आणि त्या बॅटिंगसाठी उतरलेले आहेत जयेश. नॉन स्ट्राईक वरती आहेत प्रथमेश. एक रन सोडलेला आहे. खूप चांगल्या प्रकारे स्कोर. स्ट्राईक वरती आहे प्रथमेश. सिटी परायजो प्लेसवरच्या टीम कडनं बॉलिंग करत आहे शुभसृष्टीकडनं विकी. कॅच आउट झालेला आहे. वरती लागला आणि समजा कॅच पकडली तर तो कॅच आउट होतो. आउट झालेला आहे. मनीष स्ट्राईक वरती आहेत मनीष. आणि इकडे 6 रन मारलेले मनीषने. क्या बात आहे मनीष. मनीषने जोडलेला आहे 6 रन आणि स्कोर झालेला आहे 7. आणि इकडे कॅच ड्रॉप. पण खूप चांगला प्रयत्न केला. लास्ट बॉल स्ट्राईक वरती जयेश आणि कॅच आउट. थँक्यू. परीक्षित स्ट्राईक वरती परीक्षित. स्कोर झालेला आहे 8 झालेला आहे. 8 वरती विकेट गेलेले आहेत 3. एक ओव्हर झालेली आहे. स्ट्राईक वरती आहे पुन्हा एकदा मनीष आणि नॉन स्ट्राईक वरती परीक्षित. दुसऱ्या मॅचचा इकडे टॉस उडून घ्या पटकन. दुसरी मॅच होणार आहे. खूप छान शॉट. 4 रन. मारलेले आहेत. त्या बाबतीत 19 रन झालेले आहेत. बॉल की मागणी होते
पुढची मॅच होणार आहे उम्या नक्षत्र आणि मंगलमूर्ती. अरे मगाशी टॉस घ्यायचा दोन्ही पण कॉन्टॅक्टमध्ये हजर राहायचंय. दोन रन तोडलेले आहेत. नोचा इकडे इशारा. नो +2 आहे रे. 23 झालेला स्कोर. साइड बॉल मंगलमूर्ती आणि उडवले. दोन रन सोडलेले आहेत. स्कोर झालेला आहे 26. 1 ओव्हरमध्ये 17 रन पाहिजे. अण्णा मला त्या ह्याच्याकडे लक्ष होतं. या ठिकाणी टॉस होत आहे. नंतरच्या मॅचचा सुद्धा पाटील हे टॉस उडवतील. मंगलमूर्ती आणि उमिया नक्षत्र. उम्या नक्षत्र विरुद्ध मंगलमूर्तीची पुढची मॅच सुरू होणार आहे. त्याचा टॉस उडवला जात या आहे. ठिकाणी उमिया नक्षत्र यांनी टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय घेतलेला आहे. तुमची टीम तयार करा फिल्डिंग साठी लगेच. आपल्या उम्या नक्षत्र नाही करायचा. उम्या नक्षत्र टॉस जिंकली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. राईट उमिया नक्षत्र आणि मंगलमूर्ती तुमच्या दोन्ही टीम्सचे लिस्ट पाठवलेले व्हेरिफिकेशन साठी पाठवायचं कोणतरी का पटकन तेजा दोन्ही टीम सांगा व्हेरिफिकेशन साठी फक्त ए वैभव बोल ना. राणा बोला रे हे. तर आपल्याला मॅच लवकरात लवकर इकडे आपल्याला पुढे न्यायची आहे. कारण बऱ्याचशा मॅचेस आज दिवसभरात होणार आहेत. दोन रन पुन्हा एकदा सोडलेले आहेत. स्कोर झालेला आहे 29. सर्व टीमच्या मंडळींना विनंती आहे की स्टेजच्या जरा त्या बाजूला उभे राहिले तर बरं होईल. चार बॉल 2 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता 26 आणि मनीष एक नंबर 1 मध्ये 6 रन. अरे हा आता तो पाटील सामना पहिलाच सामना आणि या ठिकाणी हा सामना शुभसृष्टी या संघाने जिंकलेला आहे. चला पुढील मॅच उमिया नक्षत्र आणि मंगलमूर्ती विरुद्ध उमिया नक्षत्र. आणि हा जो ही जी मॅच होती ही मॅच श्रीजी परायचो यांनी साई नवीन आलेले आहेत आणि शुभसृष्टीचा एक विजय झालेला आहे. आता परवा दुसऱ्याच्या पहिल्या मॅच मध्ये पुढची मॅच होणार आहे मंगलमूर्ती विरुद्ध उमिया नक्षत्र. आपण लवकरच दुसरी मॅच करणार आहोत. माझी फक्त विनंती आहे स्कोरची जास्त घाई नाही करायची. फक्त 2 कॅप्टन येतील आणि व्हेरिफिकेशन होणार आहे. तर लवकरच व्हेरिफिकेशन करून घ्या सगळ्यांनी प्लीज.